नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण आपलं रेशन कार्ड फक्त 1 मिनिटामध्ये कसं डाउनलोड करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची कशी प्रोसेस आहे. शासनाने नवीन डिजिटल रेशन कार्ड हे लॉन्च केलेलं आहे. ते तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे घरी बसल्या कसं डाउनलोड करू शकता ते आपण बघूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे मेरा राशन 2.0. हे सर्च करून याला इन्स्टॉल करून घ्यावे. मित्रांनो, आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. आपण आता ते ओपन करूया. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. इथे तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करतो आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करतो. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मेरा राशन गेट स्टार्टवर क्लिक करावे आणि इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल, बेनिफिशियर यूजर आणि डिपार्टमेंट यूजर. तर बेनिफिशियर यूजरवर क्लिक करून तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. तर मी इथं फिल करून घेतो. आता मी आधार नंबर टाकलेला आहे आणि कॅप्चर फिल केलेला आहे. त्यानंतर लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP सेंड होईल. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. इथं OTP टाकायचं आहे. आता मला OTP आलेला आहे. मी OTP टाकतोय. तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि OTP वर सेंड करायचा आहे कॅप्चर टाकून. आता मी OTP टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करत आहोत. OTP सक्सेसफुल. इथे तुम्हाला क्रिएट पिन दाखवत आहे. तर तुम्ही क्रिएट नावावर क्लिक करून तुम्ही इथं पासवर्ड तयार करू शकता. तर मी पासवर्ड तयार करतोय. नेक्स्ट बटनावर पुन्हा रीएंटर करायचं आहे. क्रिएट पिनवर क्लिक करून ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारे माहिती दिसेल तुमच्या याच्यामध्ये. तर तुम्ही इथं डाव्या बाजूला, उजव्या बाजूला इथं बघू शकता. तुम्ही उजव्या बाजूला इथं छोटासा ॲरो दिलेला आहे डाउनलोड करण्यासाठी. त्याच्यावर क्लिक करावे आणि आपलं रेशन कार्ड डाउनलोड करून घ्या. मी त्याच्यावर क्लिक करतो आहे आणि डाउनलोड करून घेत आहे. हॅलो, आता माझं डाउनलोड झालेलं आहे माझ्या फाईलमध्ये. तुमच्या फाईलमध्ये आल्यानंतर तुम्ही डाउनलोड केल्यानंतर फाईलमध्ये येईल. ओपन करा आणि तुम्ही अशा प्रकारे तुमचं रेशन कार्ड बघू शकता. हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे. याच्यामध्ये तुमचं संपूर्ण माहिती दिलेलं आहे. तुमचा रेशन कार्ड नंबर, तुमचा ॲड्रेस, हेड ऑफ फॅमिली कोण आहेत, रेशन कार्डमध्ये किती मेंबर आहे, असे संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड डाउनलोड करू शकतात. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.